नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, मुंबईत उद्धव ठाकरे की शिंदेच्या मेळाव्यात जास्त गर्दी, काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। काल दोन्ही शिवसेनांचे वर्धापन दिन साजरे झाले। 59वा वर्धापन दिन मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष सत्तेत आहे या दोन्ही पक्षाचा वर्धापन दिन अगदी मोठ्या थाटात सोहळा झाला। परंतु या सोहळ्यात गर्दी नेमकी कोणाची जास्त होती ते आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत की उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्या मूळ पक्ष चिन्ह नसतानाही त्यांच्याकडे जास्त होती की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि सत्तेत सहभागी आहे म्हणून त्यांच्याकडे होती। हे नेमकं आपण कोणाकडे गर्दी आहे ते बघूया। व्हिडिओ बघून नक्की सांगा की कोणाकडे जास्त गर्दी होती। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपर्वात सुरुवात करूया। आपण बघू शकता एकनाथ शिंदे यांचा जो मेळावा वर्धापन दिनाचा जो वरळी येथील NIC डोंबिया मैदानात होतो त्यामध्ये आपण त्यांच्या भाषणाला गर्दी किती आहे हे बघू शकतो। यामध्ये त्यांच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे झाली, त्यामुळे गुलाबराव पाटील तसेच ज्योती वाघमारे, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली। सत्तेत उपमुख्यमंत्री पद आणि अगोदर मुख्यमंत्री राहिलेले शिंदे यांच्या मेळाव्याची आपण गर्दी बघू शकतो। यामध्ये सत्तेसाठी आलेले तरीही गर्दी ही ठाकरेंपेक्षा जास्त नाही असं दिसतं। त्यानंतर आपण ठाकरेंची सुद्धा आपण यामध्ये गर्दी बघणार आहोत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक नगरसेवक हे सत्तेसाठी निधीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, मात्र शिंदेच्या या सभेला गर्दी काही कारण शिंदे तेच भाषणात नेहमी सांगतात, त्यामुळेच त्यांच्या भाषणाला गर्दी नाही असं वाटतं। या उलट आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्षचिन्ह तरीही मुंबईत ठाकरेंचेच पाहिजेत असे आशयाचे बॅनर काल होते आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला स्वखर्चाने अनेक शिवसैनिक लोकल ट्रेनने असेल, बसने असेल किंवा स्वतः पोहोचले होते। म्हणजे ठाकरेंवरती प्रेम करणारी जनता मुंबईत अजूनही आहे आणि राहणार, कारण मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी ठाकरेंचे योगदान हे प्रबोधनकारापासून अनेक, त्यामुळे गर्दी बघू शकता। या गर्दीचे सामान्य शिवसैनिक असेल किंवा पदाधिकारी आतुरतेने ठाकरेंच्या सभेला ऐकत होता। आपण गर्दी बघू शकता, समोर तुडुंब असं जो हॉल भरलेला आहे आणि अनेक शिवसैनिक बाहेर उभे होते। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची जी मुंबईत ताकद आहे त्या ताकदीने एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत हा सामान्य शिवसैनिक मात देईल यात काही शंका नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांच्याकडे गर्दी जास्त होती की उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जास्त होती? तुमचं मत, तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।